विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन अधिनियम 2025 लागू. 2047च्या विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल. मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. केंद्र शासनाने विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन म्हणजेच VBG रामजी या योजनेला अधिनियमाचे स्वरूप देत 2025 चा कायदा अंमलात आणला आहे. या कायद्याची माहिती मंगळवार रोजी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी दिली. ते म्हणाले की 1980 साली सुरू झालेल्या रोजगार हमी योजनेपासून ते 2004 ते 2005 मधील मनरेगा योजनेपर्यंत अनेक टप्प्यात सुधारणा करण्यात आल्या. मात्र या योजनांमधील उणीवा, कमतरता व कच्चे दुवे लक्षात घेऊन तसेच 2027 पर्यंत झालेल्या सामाजिक आर्थिक बदलांचा विचार करून आणि 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या दृष्टीने हा नवा अधिनियम तयार करण्यात आला आहे. या नव्या कायद्यानुसार यापूर्वी असलेली 100 दिवसांची रोजगार हमी वाढवून 125 दिवसांची करण्यात आली आहे. रोजगारातून मिळणाऱ्या उत्पन्नाला वैधानिक मान्यता देण्यात आली असून ठराविक कालमर्यादेत मजुरी मिळण्याची हमी देण्यात आली आहे. रोजगार हमीमुळे शेतकऱ्यांना मजूर उपलब्ध न झाल्यास शेती कामासाठी 60 दिवसांची विश्रांती देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. तसेच योजनेतील भ्रष्टाचार व गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक ओळख, जिओ टॅगिंग, सॅटेलाइट सर्वेक्षण व कृत्रिम बुद्धिमत्तेचा AI वापर करण्यात येणार आहे. या बदलांमुळे गरजू लाभार्थ्यांपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचेल असा विश्वास खासदार पाटील यांनी व्यक्त केला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक अधिनियम लागू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. ज्या योजनेला आपण 1980 साली रोजगार हमी योजना म्हणून आपण ओळखत असू, त्याच योजनेचं अनेक टप्प्यामध्ये होणाऱ्या सुधारणा आणि होणारे बदल आणि आवश्यकतेमध्ये असणारे बदल हे लक्षात घेऊन या अधिनियमाची या ठिकाणी घटना या ठिकाणी केली गेलेली आहे. आणि त्यामुळे VBG रामजी म्हणजेच विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन हा कायदा या ठिकाणी अंमलात आणलेला आहे. हा कायदा अंमलात आणण्याचं सर्वात महत्वाचं कारण की रोजगार हमी योजनेचं जे 2004 ते 2005 या दरम्यान जे रूप होतं की जे रूप नरेगा म्हणून या ठिकाणी ओळखलं जायचं, त्याच योजनेमध्ये असलेले कच्चे दुवे, त्या योजनेमध्ये असलेल्या उणीवा, त्या योजनेमध्ये असलेल्या कमतरता ह्या दूर करून 2026 या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये घडलेले बदल, त्या बदलाच्या अनुषंगानं आणि 2047 सालाकडे विकसित भारताचा असलेला दृष्टिकोन इथपर्यंत पोहोचण्याकरता या योजनेची या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचा या ठिकाणी बेत केलेला आहे. या योजनेमध्ये जुन्या योजनेपेक्षा काही फरक केलेले आहेत. एक म्हणजे 100 दिवसाची रोजगाराच्या गॅरंटीच्या ऐवजी आता या ठिकाणी 125 दिवसाची गॅरंटी केलेली आहे. रोजगाराच्या उत्पन्नाची यामध्ये वैधानिक हमी दिलेली आहे. शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेच्या मुळे मजूर जर मिळत नसतील तर शेतीच्या कामाच्या काळामध्ये 60 दिवसाची विश्रांती या ठिकाणी दिलेली आहे. निर्धारित वेळेमध्ये पैसे मिळतील याकरता कालमर्यादा आखून दिलेली आहे. आणि अगोदरच्या योजनेमध्ये जो काही भ्रष्टाचार, ज्या काही उणीवा, जे काही चुकीची मंडळी या ठिकाणी करत असतील त्यांना निर्बंध होण्याकरता या योजनेमध्ये बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन, जिओ टॅगिंग, सॅटेलाइट सर्वे, AI वापर या ठिकाणी करून ही योजना ज्या रोजगार आवश्यक असणाऱ्या बांधवांकरता केली होती त्यांनाच या ठिकाणी त्याचा लाभ व्हावा अशा परिस्थितीचे अनेक बदल, अनेक सुखकारक बदल, अनेक योग्य बदल या ठिकाणी करून माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन अधिनियम 2025 या ठिकाणी केलेला आहे. त्याची माहिती मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.